नमस्कार मंडळी, याच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज गावात जाऊचो योग गेलो पण काय आला, तिकीट कन्फर्म मिळत नव्हता. मग उडपी टाकलो आणि उडपी टाकल्यावर आमचा तिकीट कन्फर्म झाला आणि मस्तपैकी 2 विंडो सीट गावले आणि आम्ही आता गावात जाऊक निघालो. आपण बघतास की बॉम्बे गोवा या हायवेचा काम बघा किती संत गतीने चालला. अजून काय कामं सगळी टंगळामंगळ चाललेली आहे. कारण कसं कामाची गांभीर्याने आणि आता कसे थोड्या महिन्यात आता गणपती येतील, पण अजून ह्यांची सगळी ढिली कामं चाललेली आहेत. लोक बघा कशी उन्हात ट्रेनची वाट बघत राहिली आहेत आणि ऊन पण असा तोरपाचा लागता की उन्हात 2 मिनटं उभ्या राहिला तरी भिरभिराक होता. पण ते लोकांका शेड घातलेली नाही. शेड असती तर कशी लोकांका सावली गावली असती, पण लोक अशी उन्हात त्या कलकलतात. तिकटीचे पैसे बरोबर वसूल करतात. आता बघा ST एवढी तोट्यात असान महिलांसाठी हाफ तिकीट देता आणि जे सिनियर सिटीजन आहेत 75 वर्षाच्या वर त्यांना फ्रीमध्ये प्रवास आहे STत. आणि रेल्वे एवढी नफ्यात असान लोकांका बघा जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना फुल तिकीटच देता, हाफ तिकीट देणार नाही किंवा काही कन्सेशन देणार नाही. आणि महिलांका पण हाफ तिकीट नाही, ट्रेनमध्ये फुल तिकीट काढूची लागता. म्हणजे ट्रेन एवढी फायद्यात असान लोकांका काय सुविधा म्हणजे असं उपलब्ध करून देणार नाही. आता लोक गणपती ट्रेनचे तिकीट गावाक होई म्हणून रात्रभर जागरण करतात आणि नंबर लावतात. आणि ज्याचं दुसरं नंबर असतात त्याका पण कन्फर्म तिकीट गावणार नाही. म्हणजे काय अंदाजनुदी कारभार चाललो बघा. आणि याकडे कोण लक्ष देणार नाही. आणि का आता नेते मंडळींका पण काय पडलेला नसता. मग कोकणी माणूस काय करता, तिकीट नाही गावली की मग काय करता ST आणि लक्झरीन आपलं गावचो प्रवास करता. पण ही अशी म्हणजे बिकट परिस्थिती आहे. आणि याच्यात कसे दलाल लोक आपली पोळी भाजून घेतात आणि सगळी मिली बघत असल्यामुळे कोण कोणाक काय बोलताला आणि कसं भांडतं तरी कोणाशी. आणि ज्यांचे स्लीपरमध्ये तिकीट कन्फर्म होतात पण ते तिकटी कन्फर्म न झाल्यासारखेच असतात. कारण स्लीपर डब्यात एवढी गर्दी असता म्हणजे ज्याची सीट कन्फर्म त्याच्या सीटच्या थंय पण लोक येऊन गर्दी करून बसतात. म्हणजे त्याका चालाको नको, उठाक नको आणि हगाक मुताक झाला तरी बाथरूमला जाऊ गावणार नाही. एवढी ट्रेन भरलेली असते आणि थंय कोण TC येत नाही, काय पोलीस येत नाही. मग विचार करा, तिकीट कन्फर्म होऊन तरी काय फायदो हा. फक्त AC डब्यात कोण जाणार नाही पण स्लीपरमध्ये सगळी जत्रा भरलेली असता. आता तुम्ही कधी पण कोकणात गावाक जावा ट्रेनने, पण ट्रेनमध्ये तुमका परप्रांतीय तुमका लोक दिसतील. मग असं वाटतं की आम्ही कोकणात चाललो की UP बिहारला चाललो. आणि म्हणतो हे एवढे लोक जातात तरी खय आणि वर्षाच्या 12 महिने भरलेली लोक असतात. आता त्यामुळे प्रवास करणं पण कसा नकोसा होता. आता मी मालवणला येलो आणि आता साड्यावरनं चालत आम्ही आता आमच्या घराकडे चाललो. वाटेत बघा कशी वांडर बसले आहेत आणि वांडर एवढे झालेत. पहिले गावात एकाच दुसरं वांडर असायचं, आता एकदम 20-20, 25-25 वांडर येतं. मस्त बघा कशी उभी आहे आणि त्याच्या भोवती बगोळ फिरता. बगोळ कसं म्हशीच्या पाठीवर बसतं आणि जी गोचिड बिचिड असतात ती खाऊन टाकतात. हे बघा वांडर असे सोडलेले आहेत आमच्या गावात. तपेल्यात पाणी तापत ठेवलं कारण प्रवासाने अंग असा मोडा निघाला तर गरम पाणी अंगावर वाटायचा. मग ते कसा तेवढाच फ्रेश वाटतं. म्हणजे प्रवास झालेलो असता त्याचं सगळं त्राण कमी होता. तर चुलीवर कडकडीत पाणी तापत ठेवलं आणि मग आंघोळ करायचं आणि जरा फ्रेश व्हायचं. मग कसा गाव फिराक मोकळे झालो आम्ही. आणि प्रवासाला गेला थोडा 2-3 तास घटकाभर पडायचा. म्हणजे कसं जरा बरा वाटतं कारण मग थोडा जागरण निवळता. आमच्या घराच्या पाठीस लागण खाडी आहे तर खाडीवर इलो. जरा थंड हवा सुटल्यावर बरा वाटतं.
म्हणजे असून एकदम मी बसलास की घरात जाऊची इच्छाच होणार नाही, एवढा प्रसन्न वाटतं आहे. आणि खाडी बघा किती सुंदर दिसतं, असं वाटतं आपण काश्मीरमध्येच इलो. काश्मीरपेक्षा पण सुंदर अशी आमची खाडी. आणि आम्ही इलो की पहिला आमच्या खाडीचं दर्शन घेतो, खाडीला पाया पडतो, कारण ही आमची साक्षात लक्ष्मी आहे. आणि आम्ही जेव्हा मुंबईत निघतो तेव्हा आमच्या लक्ष्मी देवीचं म्हणजे आमच्या खाडीचं दर्शन घेतो, पाया पडतो आणि मुंबईत निघतो. फणस पिकलो तो काढलो आणि साफ करून घेतलो, कारण कसं जर आळस केलो तर मग कसं फणस जो असता तो मग नासान जाता. त्यामुळे कसं पहिले काय केलो, फणस घेतलो, चिरलो आणि आता गरे काढून घेतलो. आणि गरे काढायचे आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचे, मग काय खराब होणार नाही. पप्पा माशाची गरवायची तयारी करतात, तो तंबू सोडवतात, सोडणाक लपेटतात. संध्याकाळी गरोक जाऊचा, कारण आमच्या खाडीत मासे भरपूर मिळतात गळून, तर संध्याकाळी जाऊची तयारी चालली. आणि आमचे पप्पा म्हणजे मासे गरवण्यात एक नंबर एक्सपर्ट. आणि आता मी आणि मॅडम जरा मालवणला जाऊन येतो. मॅडम बोलली की मालवणात जाऊया आणि मानकाच्या दुकानात बटाटे वडे खाऊया आणि मग काय मावरा ताजा गावला तर घेऊन येऊया. तर आम्ही मालवणात चाललो. तो वांडर बसलेत बघा वाटेल, आणि डोरा बघा बिचारी चराक जातात सड्यावर. गावात इलो की प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपण घरात बसायचं नाही, गाव फिरत बसायचो. आम्ही काय करतो, सड्यावर जातो, करवंदा काढतो, तोरणा काढतो, भेडसा काढतो, जांभळं असली जांभळा काढून खातो. कसं वेळ त्याच्यात निघून जाता. गावात जी मजा असतात ती आपण मुंबईत करू गावना नाही. त्यामुळे कसं इलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचो. आता आम्ही पटापटा पावलं उचलतो, कारण आता कुणकेश्वर सावंतवाडी गाडी योग झाली आणि ती गाडी पकडून आम्ही मग मालवणात उतरतलो. बघितलास गाडी टायमावर इली. आता ही गाडी पकडून आम्ही मालवणात जातलो आणि जरा खरेदी करतलो. आणि गाडी राईट टाईम येता आणि गाडीत बसलो आम्ही. आता गाडी सुटली आणि लोक होती ती आचऱ्यावरून इलेली लोक आता उतरली, आचऱ्यात गेली होती. आणि आता आम्ही गाडी बसलो आणि आता आमची गाडी चालू झाली. आता आमचं मालवणात जायचा प्रवास सुरू झालो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा एस टीतून उतरतो तर लगेच रोड क्रॉस नाही करायचो, कारण बघा तिकडनं येणारी गाडी पण असतात ती आपल्याला दिसत नाही आणि त्या तिकडच्या ड्रायव्हरला आपण रस्तो क्रॉस करतो तर दिसणार नाही. म्हणून गाडी एस टी गेल्यानंतर ते थांबायचा आणि दोन्ही साईडला रोड बघायचा आणि दोन्ही गाड्या इकडून तिकडे गेल्यानंतरच रस्तो क्रॉस करायचा. कारण कसं तुम्ही जर रस्तो क्रॉस केला तर अपोजिट साईडने येणारी गाडी असतात ती माणसाला उडवू शकता, त्याची प्रत्येकाने काळजी घ्यावा. म्हणून प्रत्येकाने दोन्ही साईडला नजर टाकायची आणि नंतरच रस्तो क्रॉस करायचो. आता आम्ही कुणकेश्वर सावंतवाडी गाडीत बसलो आणि मालवणात जाऊन निघालो. आणि ही गाडी असता ती 7:30 वाजता कुणकेश्वरवरून सुटता सकाळी. आणि ह्या गाडीत बघा गॅलना भरली आहेत. ही गॅलना पाण्याची नाहीत, ह्या गॅलनामध्ये माडाची माडी भरलेली आहे. आणि ही माडी असता ती सावंतवाडी ते एस टीमधून पोचवतं. आणि ह्या गाडीक लायसन असता, माडी कोणी पण पोचू शकणार नाही, गव्हर्नमेंटचा लायसन असता. आणि ही गाडी खास माडीसाठीचा हा असं म्हणायला हरकत नाही.
आणि माडी बघू गेलं तर ती आरोग्यासाठी खूप चांगली आहे, पण ओरिजिनल माडी असली तर. कारण माडी जर तुम्ही पिलास तर तुमच्या अंगातली उष्णता कमी होता, मुतखड्याचा त्रास कमी होता. आणि पण जर त्याच्यात भेसळ झाली तर ती माडी घातक असता. कारण बहुतेक भेसळयुक्त माडी बऱ्याच ठिकाणी गावता. जर ओरिजिनल माडी असता तर तब्येतीसाठी आणि शरीरासाठी खूप चांगली. म्हणून तर ह्या गाडीक मस्करीत बोलतात की ताडी माडी सावंतवाडी. आणि रेग्युलर गाडी आहे ही सावंतवाडी जाऊ. मुंबईत जी माडी विकतात त्या माडीमध्ये काय करतात, चुन्याचं पाणी आणि तंबाखूचा पाणी मिक्स करतात आणि भेसळयुक्त ती माडी असतात. त्यामुळे तुमका जर गावात गावली माडी तर नक्की पिवा. आम्ही का पिणव नाही, पण आरोग्यासाठी माडी खूप चांगली असता. जागरण झाला तर डोळं लागलो आणि मालवण लिहिला तरी त्या अजून काय कळाला नाही. आता गाडी आमची ह्याच्याकडे येली, पोस्टाकडे मालवणच्या. आता आम्ही हय उतरतलो आणि मग बाजारात हसून चालत जातलो. एका जाग येली, उठलो तो. मी पुढे उतरतले मालवणच्या स्टँडकडे, कारण मालवणच्या स्टँडकडे जाऊन मला चौकशी करूच्या. कारण जी सकाळची 8ची गाडी सुटता मालवण मुंबई, तर त्या गाडीचं रिझर्वेशन करूचा. म्हणून मी पुढे आता मालवणच्या स्टँडकडे चाललं आहे. आता पाऊस चालू होईल तर लोक मग बाजारातून चिबडाचे बी, पडवळाचे, कारल्याचे असे बियो विकत घेतात आणि रुजत घालतात. आणि मग असं आता रुजत घातला तर कसं मग गणपती तवशी बिवशी चिबूड येतात आणि मग लोक ते विकतात. बघू गेलं तर कोकणात असे मोठे काही उद्योग नाहीत, पण लोक ह्या लहान छोटं मोठं असं शेतीची कामं करून त्याच्यावर आपलं घर चालवतात. आणि रोजगार पण कोकणात असो हवं तसो काय उपलब्ध नाही. आता आम्ही वांगी विकत घेतो ही, आणि वांगी घेतलं आणि भेंडे विकत घेतलं. ताजे ताजे असतात ते वांगी आणि भेंडे. माय आणि देता पण ही माय भरपूर देता, म्हणजे 20 रुपयाच्या मानाने चांगलं वाटतं देता. कधी इलाच तर ह्या मायकडनं आपली वांगी किंवा भेंडे विकत घ्यावा. ही माया ती मालवणच्या बाजारात बसता आणि मसाल्याचा दुकान बघा देऊळकराचा, त्या देऊळकराच्या दुकानाच्या समोर माय आपली भाजी विकूक बसता. तर नक्की ह्या मायकडनं मालवणात इलाच तर भाजी विकत घ्यावा. आता आम्ही घरात जाऊक निघतो. आचरा गाडी भेटली, आता ती गाडी पकडलं आणि घरात निघालो. आणि मालवणात बांगडे ताजे होते ते बांगडे घेतलो. मॅडम
बांगडे सुटी करतात आणि बांगडे सुटी करून झाल्यात ताका मीठ लावल्याने तर मीठ चांगला लागा खोया म्हणून ढवळून मासे ठेवतो आणि कुत्र्याक डोकी घातलं खाऊ. कुत्रं बघा बिचारू किती भुकेलेलो हा, सगळी हाडा बाहेर इल्यात आणि कसं खाता बघा बिचारू. कारण कोण त्या बिचाऱ्या मुख्या जनावरांक खाऊ घालतात, जगात दया येतात ती लोकं घालतात, नाही तर बिचारे असे बिचारे उपाशी पोटी दिवस काढत असतात. जर असे कुत्रे तुमच्या गावात असतील मांजरी तर त्यांना खाऊक घाला, कारण त्यांचे आशीर्वाद हे खूप माणसापेक्षा कितीतरी पटीने चांगले असतात. आणि या अशा मुख्या प्राण्यांवर दया करा. बिचारे ते पोट भरला तर बिचारे काहीतरी खातात आणि आपला दिवस काढतात. तर प्रत्येकाने नक्की गावात कधी गेलास तर अशा मुख्या जनावर खाऊक घाला. बघा किती बिचारू भूक लागली त्या कारण कसं खाता बघा वकवकल्यासारखं. आणि त्या अशा जनावरांका खाऊक घाला, त्याचे आशीर्वाद तुमका लागतील. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कसा मुख्या जनावरांक तुम्ही असं काय खाऊ बिऊ घातलास ना तर कधी फुकट जाणार नाही, कारण परमेश्वर तुमका धापट देता. ही वेंगुर्ल्यावरनं केळी आणलं होतं सासरवाडीतून, तर चांगली झाली होती मोठी. तर वांडरांनी ती पेचून घातलेली, मग पुन्हा ती मुळासून कापलो आता त्याला नवीन तुरे येले. आणि पक्षी बघा कसं आंघोळ करता, त्या पायपान पाणी घातलं ना तर आपल्या केळीच्या पानावर पाणी होता. तर पाऊस पडतो असं समजान बिचारा तो पक्षी बघा त्या पाण्यामध्ये न्हाता. आता मॅडमने आम्ही आता जरा नदीवर जाऊन येतो आमच्या. तर आम्ही नदीवर इलो. मॅडम आपल्या आवश्यक फोन करता आणि सांगता की मी हय सुखात आहे आणि माका ह्या सासर वाटणाच नाही, माका ह्या माहेरच वाटता. आणि तुम्ही माका मालवणात दिलास तर बरा झाला, कारण मालवणसारखं गाव नाही आणि असं वाटतं ह्या स्वर्गातच इलो, एवढं सुंदर गाव माका गावलो. तर आवश्यक फोन करून चेडू सांगता. जिमनास्टिक करता जिमनास्टिक नाही येत नाही तायक्वांडो
आता आम्ही घरात जातो. काळोख पडलो, 3 झाली आणि कसं आता घरात तिकडे जेवण वाढले नसताना आमची वाट बघत असतेले. तर आम्ही आता निघतो, कारण बॅटरी पण आणलो नाही. तर काळोखात कसा सरपटणाऱ्या जनावरांची जरा भीती वाटतं, म्हणून आता आम्ही घरात जाऊन निघतो. आता घरी जाऊन कशी जेवल्यावर भांडी घासायची लागतेली, अंथरुणं घालूची आहेत आणि उद्या सकाळी जरा आचऱ्याक जाऊचा, कारण रविवारचो आचऱ्याचो बाजार असता. तर जरा वरणे बिरणे घेऊचे आहेत, कोळीत बिळीत नाचणे. आमच्याकडे माझ्या मावशीचो मुलगो म्हणजे माझो मावस भाव आणि मामाची मुलगी आणि मावशीची सून रवा केली होती. तर ते आता घरात जाऊन निघतात. तर त्यांना मी आता अर्ध्या वाटेवर सोडून येते. सेलिब्रिटी मागे थांबले. सेलिब्रिटी तुमच्याकडे माईक देऊ शकते मी. आता आम्ही आलो आहोत अमित दादा उमेश दादा यांच्या घरी. त्यांनी आमचा खूप चांगल्या प्रकारे पाहुणचार केला. आम्ही त्यांचे आभारी आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जी बाजूची बेल आयकॉन असेल त्या नक्की दाबा. आपले नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. थँक्यू.